गाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता राजकीय वातावरण तापू लागले आहे। आपण आता आलो आहोत बेट भागामध्ये, टाकळे हाजी परिसरामध्ये। या ठिकाणची राजकीय परिस्थिती काय आहे हे या ठिकाणी असणाऱ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल? साहेब, काय नाव आपलं? दिलीप नाथ सोदक। सर साहेब, काय सांगाल की या परिसरात आत्ता की अनेक ठिकाणी चर्चा येते की 42 गावामध्ये विरोधक वळसे पाटलांच्या विरोधकांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळते, तुम्ही काय सांगाल? वळसे पाटलांचं काम चांगलंच आहे ना। वळसे पाटलांबद्दल आमच्या तिथे कोणी शेतकरी बोलतच नाही। एकदम म्हणजे जवळजवळ 100% मतदान वळसे पाटलांनाच होणार आहे ना। आपली स्वतःची एक फार मोठी दूध डेअरी आहे। या ठिकाणी सुमारे 1,500च्या आसपास शेतकरी दररोज दूध घालायला येतात। तर ते शेतकरी कोणाच्या मागे असतील? वळसे पाटलांच्या मागं। कारण पाण्याचा प्रश्न आहे ना। शेतकऱ्यांना काय लागतं? पाणी लागतं। पाणी असेल तरच शेती पिकणारी, आणि जर पाणी असेल तरच जनावर पाहता येईल ना। शेतकऱ्यांना हा प्रश्न माहितीच आहे ना। पाणी जर बंधाऱ्याला पाणी जर नाही सोडलं तर मग काय फायदा होणार नाही ना। शेतकऱ्यांना सर्व गरजा माहिती। पाणी तुमचं पाण्याचा मेन सोर्स कोणता आहे? पाणी आपल्या शेतीसाठीच पाणी लागतं ना। कुठनं येतं पाणी? ते डिंबा धरणातून पाणी येतं ना। म्हणजे नदीला? हो, डिंबा धरणात। जर उद्या नदीला पाणीच नाही आलं तर काय करणार ना तुम्ही? सर्व शेतकऱ्यांच्या चित्राबाला खाणे नाही राहणार। कर्जतचे आमदार तर म्हणतात की डिंबे धरणाचं पाणी सगळं कर्जतला नाहीच। कर्जतला जर पाणी जर नाही तर इकडं 72 सारखा दुष्काळ उभा राहील ना। सगळ्या नद्या खोळल्या राहतील। मग आता त्यामुळे या परिसरातील जनता कोणाच्या मागे ना? वळसे पाटलाच्याच मागे राहणार ना। पाणी हाच मोठं आहे ना। पाणी हेच जेल आहे। पाणी जर नसेल तर काहीच करता येणार नाही। या परिसरात मागील 15 वर्षात वळसे पाटलांनी काही कामं केलीत का? भरपूर कामं केली। आता आम्ही पाहतो ना, आम्ही आता दूध धंदा करीत असताना आम्ही अक्षरशः 4 व्हीलर ओपन 3 व्हीलर घेतल्या। कारण एवढे गाव कोणत्या रोडला असा खड्डा नाही, पाणी मुबलक आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। आज शेतकऱ्यांच्या दुधाचे पैसे, डाळिंबाचे पैसे, कांद्याचे पैसे, भरपूर प्रमाणात ऊसाचे पैसे, कारखानदारी असल्यामुळे ऊसाचे पैसे भरपूर होतात। आज शेतकरी सुखी झाला वळसे पाटलांमुळे। म्हणजे आपल्या भागातला शेतकरी हा सधन झाला आहे, त्यात वळसे पाटलांचं मोठ्या प्रमाणावर श्रेय आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे का? 100% वळसे पाटलांचं श्रेय। आपलं नाव चांगदेव सुखदेव चाटे, राणा साबळेवाडी। 15 वर्षापूर्वी ह्या परिसरात काय परिस्थिती? 15 वर्ष नाही, 15 वर्षाच्या 18 वर्षाच्या अगोदरच हे परिसर सगळा मोकळा होता। सगळे माणसं मंजुरीने जात होते। आता काय परिस्थिती? आता परिस्थिती सगळं गोकुळ वृंदावन केलेले। जसं श्रीकृष्णाने जशी वृंदावन केले तसं आहे ना। हे गावडे साहेबांनी आणि वळसे साहेबांनी सगळे वृंदावन करून टाकलेले। जर आमच्या इथं 10 वस्ती जर असेल तर 10 वस्तीला शाळा जवळ, मुलं घरातून काढायची, शाळेत नेऊन घालायची। रस्त्याने जर चाललं तर पंक्चर झालेली गाडी सुद्धा कळत नाही आम्हाला, असे रस्ते करून दाखवलेले। आणि आमच्या इथं विकास म्हणजे असा भरपूर आहे। सांगण्याचं म्हणलं तर वळसे साहेबाचं भरपूर आहे। साहेबांनी फक्त इकडं आवाज देणे आणि तिकडं वळसे साहेबांनी चक्र फिरवणे, आमचं काम वाक्य व्हायचं इकडं। पण आम्ही काय ऐकतो इकडे ह्या परिसरात 42 गावामध्ये विरोधी पक्षाच्या उमेदवाराच लोक प्रोत्साहन देतात त्यांना। ते असे खाणारे पिणारे असले, फिरणारे असले, त्यांना मागे त्याला उद्या उसक केलं मग त्यांच्या गळ्याने हात घालायचे, फिरायचं, करायची त्यांची मजा आजा करायची। मग म्हणायचे तुतारी। अरे बरं, तुतारी करून काय? तुतारी केल्यावर इकडं सगळा गेट भाग उघडा पडतोय ना। गळ्यात हात घातल्याने विकास होऊ शकतो का? नाही होऊ शकतो ना। ते काय उद्याला आहे त्याला 4-2 इकडे सारखले, त्याला काय आता ते माणसं कसे बाहेरचे जे फिरते माणसे, त्यांना काय आज ना इकडं बरं वाटुळं झालं आणि एखाद्याची शेती गेली, त्यांना काही परत नाही। ते घराच्या बाहेर दाखवून दिलेले असते। ते अशी गावाशिवारी बरेच असते अशी माणसं। उद्या भविष्यात कोल्हापुरी पद्धतीच्या तुमच्या बंधाऱ्यावर ज्या शेती आहेत आता, ते कोल्हापुरी बंधाऱ्याच्या वर्षभर पाणी झालं नाही तर काय होईल? पाणी दुष्काळ भागावर बीड भागासारखं आमची गंमत होणार आहे। जी बीडची आम्ही इकडे आणि ते कामाला तर आम्हाला तिकडे जावं लागतील बाहेर कामाला। त्या बंधाऱ्याला पाणी कोणामुळे येते आज? वळसे साहेबांमुळे येते।